आज आपण बघत असाल की राज्य चालवण्यासाठी आपण दिलं, पण राज्य चालवण्यापेक्षा ते मोडकळीच काढण्यामध्ये आलं अशी परिस्थिती आहे। संविधान आम्ही मोडकळीच काढतो, पार्लमेंट ते आम्ही मोडकळीच काढतो, निर्णय मंत्रिमंडळात घेतला पाहिजे, मंत्रिमंडळ घेणार नाही, पंतप्रधान घेईल। आर्मी होती, 20 वर्षाची आर्मी होती, ती 20 वर्षाची आर्मी राहणार नाही, 4च वर्षाची आर्मी राहील। जायचं कुठे? म्हणजे जे काय आहे ते मोडतोड। पण ठीक आहे, मोडतोड करा, पण पर्याय काय आहे हे तर सांगा। पर्याय काहीच नाही। हा 4 वर्षाचा रिटायर झाल्यानंतर उद्या युद्ध झाला चायनाच्या बॉर्डरवरती, युद्ध झालं पाकिस्तानच्या बॉर्डरवरती, तर लढायला कोण आहे? हा 4 वर्षानंतर तर रिटायरमेंट झालेला आहे, त्याचा असताना काही संबंध नाही। नवीन आलेला आहे, त्याला बंदूक कशी साफ करतात याची त्याला माहिती नाही, तो गोळ्या चालवणार की त्याची मौती आपण इथे घेत बसणार। आणि म्हणून हे जे मोडतोड करणारं जे कामकाज चाललेलं आहे ते ह्या देशाला सगळ्यात मोठं घातक आहे अशी असणारी परिस्थिती आहे।